नमस्कार मित्रांनो, मराठी आनंद या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण भारतीय कोण आहोत, आपला खरा वंश नेमका कोणता आहे, आर्य की द्राविड, मंगोलियन की आफ्रिकन, आपण शुद्ध वंशाचे आहोत का मिश्र वंशाचे, आणि हे जात वर्ण आणि वंश श्रेष्ठत्वाचं राजकारण नेमकं कोणासाठी, हे सगळं खरंच विज्ञानावर आधारित आहे का की एका प्रस्थापित वर्गाच्या राजकीय फायद्यासाठी रचलेली कल्पना आहे। आज आपण ऐकणार आहोत प्राध्यापक मा. देशमुख यांच्या वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य या क्रांतिकारी पुस्तकातून एक धक्कादायक परंतु सत्य प्रकाशझोत। या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात वंश श्रेष्ठत्व आणि वास्तव भारतातील वंश प्राध्यापक देशमुख विज्ञान, जीवाश्म, आनुवंशिकता, इतिहास आणि धर्मग्रंथांचा आधार घेत भारतातील वंशाच्या उगमावर अत्यंत स्पष्ट आणि तर्कशुद्ध भाष्य करताना आढळतात। आपण आज पाहणार आहोत सर हर्बर्ट रिश्ले पासून ते चार्ल्स डार्विन, ग्रेगोर मेंडल, ॲश्लो मॉन्टेग्यू यांचं संशोधन आणि समजून घेणार आहोत की जात आणि वर्णव्यवस्थेचं खरं स्वरूप नेमकं काय आहे। हा व्हिडिओ तुम्हाला इतिहासातल्या खोल गुढात नेणार आहे आणि उघड करणार आहे भारतीय समाजाच्या रचनेमागचं खरं विज्ञान आणि सत्य। मित्रांनो, आपण आज जो काही मुद्दा महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती सर्व माहिती ही संदर्भ ग्रंथ वंश भाषा श्रेष्ठत्व आणि सत्य प्रकरण पहिले वंश श्रेष्ठत्व आणि वास्तव भारतातील वंश पृष्ठ क्रमांक 5 ते 8 चे अभिवाचन करणार आहोत। सुरुवात करूया। तत्पूर्वी आपण जर यापूर्वीचा भाग पहिला पाहिला नसेल तर तो सुद्धा पहा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राइब करा। सुरुवात करूया आजच्या अत्यंत रोचक अशा विषयाला। भारतीयांचा वंश नेमका कोणता? आपल्या पुस्तकामध्ये मा. देशमुख म्हणतात, सर हर्बर्ट रिश्लेच्या मते भारतात मुख्यतः 3 वंशांचे लोक आहेत, ते म्हणजे द्राविडियन, इंडो आर्यन व मंगोलियन किंवा मंगोल। द्राविडी वंश, इंडो आर्यनचा वंश व मंगोल वंश तीनही मुख्य वंशात कॉकेसॉइड, निग्राइड व मंगोल यांचे प्रतिनिधी आढळतात। 3 मुख्य व इतर दुय्यम असे एकूण 7 वंश प्रकार भारतात आढळतात। आता आपण त्यांची थोडक्यात माहिती पाहूया। तर तुर्को इराणी, बलुची, ब्राऊई व अफगाण स्वातंत्र्यपूर्व काळातील। इंडो आर्यनचा वंश हा पंजाबी, राजपूत, जाट व खत्री इत्यादी। सिथो द्राविडी वंश हा सिथियन व द्राविडी वंशाचे मिश्र रूपाचा हा वंश होय। रुंद शीर्ष, दिसायला सुरेख, चेहऱ्यावर तुरळक केस, मध्यम उंची, मध्यम बांधा इत्यादी लक्षणांचा या वंश प्रकारात महाराष्ट्रीय, मराठा, ब्राह्मण, गुजरात व कुर्ग येथील कुर्गी इत्यादी येतात। येथील उच्च सामाजिक गटात सिथियन तर नीच सामाजिक गटात द्राविडी लक्षणे आढळतात। आर्य द्रविडी वंश यामध्ये उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहार येथील लोकांचा यात समावेश होतो। त्यानंतर मंगोल द्राविडी वंश मुख्यतः बंगाली कायस्थांचा यात समावेश होतो। त्यानंतर मंगोल आसाम, नेपाळ, मणिपूर, ब्रह्मदेश, नागालँड येथील लोकांचा यात समावेश होतो। तसेच द्राविडी वंश ह्यामध्ये हा भारतात तामिळनाडू, आंध्र प्रदेश तसेच मध्य प्रदेशाच्या दक्षिणेकडचा भाग, छोटा नागपूर इत्यादी भूप्रदेशात हे राहतात। या रिश्लेच्या वर्गीकरणाशी एसी हॅडन सहमत नाहीत। मानवाचा उगम साधारणतः 14 ते 15 दशलक्ष वर्षापूर्वी झाला असे सिद्ध झालेले आहे। त्याचे मूळ वसतिस्थान आफ्रिकेत असावे। चार्ल्स डार्विनने 1859 मध्ये व ऑरिजिन ऑफ स्पीशीज नामक पुस्तक लिहिले व 1871 मध्ये द डिसेंट ऑफ मॅन लिहिले। त्यात मानवाचा विकास खालच्या प्राणीजीवांपासून झाला असा सिद्धांत
मांडलेला आहे तो सिद्धांत आता सर्वमान्य झालेला आहे. मानव नैसर्गिक व स्वनिर्मित परिस्थितीत वावरत असतो. या परिस्थितीचा मानवाच्या शरीर रचनेवर परिणाम होतो. काही मानवी समूहात जवळच्या नातेवाईकांशी विवाह करण्याची रीत असते, तर इतरांमध्ये तसा विवाह निषिद्ध समजला जातो. या सामाजिक नियमांचा शतकानुशतके वापर झाल्यामुळे शरीर रचनेवर परिणाम होतो. आशिया, आफ्रिका व युरोपात बऱ्याच जागी अतिप्राचीन मानवांचे जीवाश्म सापडलेले आहेत. जगात बहुतेक सर्व ठिकाणी अस्थींचे अवशेष मिळालेले आहेत आणि याबाबत संशोधनसुद्धा सुरू आहे, अशी नोंद संदर्भ पृष्ठ 243 ते 258 म.वि.ख.13 इथे दिलेली आहे. भारतातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र ही वर्णव्यवस्था जातीभेद सूर्यवंशी, चंद्रवंशी, 96 कोळी, सप्तकोळी, पंचकोळी, देशमुख, पाटील, मराठा, कुणबी अशा अनेक उच्च नीच समजुती, अस्पृश्यता, आर्य अनार्य, मूल निवासी वगैरे समजुतींवर प्रकाश टाकण्यासाठी ही शास्त्रीय माहिती उपयुक्त ठरावी म्हणून मुद्दाम दिलेले आहे. याविषयी अधिक संशोधन, चिकित्सा आणि चिंतन आवश्यक आहे, हे सुद्धा विसरू नये. अधिक परिश्रम, अभ्यास, निरीक्षण आणि संशोधन करून युरोप अमेरिकन संशोधकांचे संशोधनही तपासून पाहणे आवश्यक आहे. सध्या तरी त्यांच्या संशोधनावरच अवलंबून राहावे लागत आहे. हे परावलंबित्व दूर करणे आवश्यक आहे, कारण आपला इतिहास आपणच शोधला पाहिजे. पुढे लेखक म्हणतात, मूल निवासी म्हणजे बहुजन समाज. आपली मांडणी शास्त्रशुद्ध असावी, ती योग्य पुराव्यांवर आधारलेली असावी. केवळ भावनेच्या आहारी जाऊन भलतीसलती विधाने जर आपण करू लागलो तर बहुजन आणि ब्राह्मण पंडित यात फरकच राहणार नाही. जगात नवीन नवीन शोध लागत आहेत. जुन्या समजुती कालबाह्य ठरत आहेत. म्हणून आपले विचार सत्याच्या कसोटीवर उतरतील आणि उथळ नसतील, ही खबरदारी बहुजन विचारवंतांनी घेणे आवश्यक आहे. अद्ययावत संशोधनाच्या आधारे आपण खरोखरच भारतातील मूल निवासी आहोत काय, त्यासंबंधी कुठला शास्त्रीय पुरावा उपलब्ध आहे हे सुद्धा आपण बघितले पाहिजे. एवढे मात्र खरे की भारतातील बहुजन समाज हा ब्राह्मणांचे भारतात आगमन होण्यापूर्वी शेकडो वर्षे येथे राहत आहे. यास्तव मूलनिवासी म्हणजे बहुजन समाज असा अर्थ घेणे अधिक योग्य ठरावे. एका विशिष्ट प्रदेशात मानव निर्माण झाला आणि नंतर तो जगभर गेला अशी समजूतही योग्य वाटत नाही. शुद्ध रक्त आणि खरा बाप याबद्दल लेखक म्हणतात की निसर्ग नियम आणि शास्त्रीय शोध हेही परस्पर पूरक असावेत. हा विचार केल्यास आज शुद्ध रक्त म्हणजे शुद्ध वंश कोणताही आढळणे कठीण आहे. कारण मुलाने बापाचे नाव लावले तरी खरा बाप त्यांच्या आईलाच माहिती असतो. म्हणून कोणत्याही जातीत सगळेच्या सगळे शुद्ध रक्ताचे कुलीन असा निष्कर्ष काढणे फार अवघड आहे. पुढे लेखक म्हणतात, संस्कार, संगत आणि प्रस्थापित वर्ग याबद्दल ते विचार मांडतात. कोणत्याही जातीतील व्यक्ती एकाच भागात राहत असल्या आणि त्यांचे हितसंबंध, आर्थिक, शैक्षणिक, व्यावसायिक स्थिती सारखी असली तरी त्यांच्यात एकमेकांचे बरे वाईट गुण, दुर्गुण आणि सवयी येतात. जसे आज भारतातील सगळ्या जातीतील शिक्षित, व्यावसायिक, पगारदार, राज्यकर्ते, व्यापारी, उद्योगपती आणि धार्मिक नेते यांचा एक वर्ग बनलेला आहे. हा प्रस्थापित वर्ग सर्व जातीतील गरिबांचे शोषण करीत आहे. तात्पर्य, आपण कुणाहीपेक्षा नीच खालचे नाही, कुणीही आपल्यापेक्षा उच्च वरचे नाहीत आणि आपणही कोणाच्या वरचे किंवा खालचे नाहीत. सर्व समान व बरोबरीचे आहेत. हे सत्य या सर्व विवेचनावरून सिद्ध व्हावे एवढाच यामागे उद्देश आहे. इथे लेखक असं म्हणतात, ऋग्वेद मूल निवासींचा ऋग्वेदातील धर्म आणि ब्राह्मणी धर्म
वेगळ्या आहेत. प्रारंभी ऋग्वेद हा एकच वेद होता. त्यात निसर्ग शक्तींची पूजा होती. ब्राह्मणी धर्मविधी आणि कर्मकांड नव्हते, असे मत लोकनेता डॉक्टर पंजाबराव देशमुख आपल्या पुस्तकामध्ये मांडतात. ह्या 1933 साली प्रकाशित झालेल्या प्रबंधात पृष्ठ 349 ते लिहितात, ब्राह्मण ग्रंथातील धर्मात धर्मविधी संस्कारांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे तो ऋग्वेदातील निसर्ग धर्मापासून वेगळा आहे. त्याला ब्राह्मणी धर्म म्हणणे योग्य होईल. यावरून निसर्गातील घटनांची आराधना असलेला मूळ ऋग्वेदसुद्धा अथर्व वेदासारखाच भारतातील मूल निवासींचा होता हे सिद्ध होते. आजही पुराचे पाणी गावात शिरू नये म्हणून भजन, पूजापाठ, बकरं, नारळ वगैरे पुराला अर्पण करतात. ही निसर्गपूजाच आहे. ब्राह्मण पंडितांनी सूर्य, आकाश, वादळ, सकाळ वगैरे निसर्ग शक्तींना व्यक्तिरूपे देऊन आपली धार्मिक फसवेगिरी चालू केली. अशा प्रकारचे विचार लेखक आपल्या ग्रंथामध्ये मांडताना दिसतात. आज आपण पाहिलं की वंश, जात, वर्ण आणि धर्म यांची रचना ही केवळ जन्मावर नव्हे तर सामाजिक सत्तेच्या राजकारणावर आधारलेली आहे. प्राध्यापक मामद देशमुख यांच्या संशोधनातून हे सिद्ध होतं की ना आपण शुद्ध आर्य आहोत, ना शुद्ध द्राविड, ना आपण कुठल्याही एका वंशाचे प्रतिनिधी आहोत, तर आपण आहोत मिश्रवंशीय बहुविध संस्कृतीचं मूर्त स्वरूप. सत्य हेच आहे की भारतीय समाजशास्त्रीयदृष्ट्या एक मिश्र वंश आहे आणि हाच भारताचा खरा गौरव आहे. विविधतेत एकता. पण या विविधतेत एकता आणण्याऐवजी आपल्यात फूट पाडणारी वर्णव्यवस्था, जातीभेद आणि श्रेष्ठत्वाच्या कल्पना आजही आपली मुळे घट्ट रोवून बसल्या आहेत. मग प्रश्न असा आहे, आपण अजूनही अंधश्रद्धा, रूढी आणि सामाजिक भेदभाव यांना महत्त्व देणार का? की आता विज्ञान, इतिहास आणि मानवतावादाच्या आधारावर नव्या विचारांची सुरुवात करणार? मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ विचार करायला भाग पाडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये आपली मतं नोंदवा. आपण सगळ्यांनी मिळूनच हे सत्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं, कारण सत्य जितकं खोल तितकंच ते परिवर्तनकारी असतं. धन्यवाद आणि पुढच्या भागात भेटूया भारतीय इतिहास, वंश आणि संस्कृतीच्या आणखी एका सत्यकथा घेऊन. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.